वालाच्या शेंगा. बघा हे कढईमध्ये तेल टाकले आणि त्याच्यात लसण टाकलाय, मोहऱ्या, जिरे, हळद, धने पावडर, घरगुती लाल तिखट आहे, वालाच्या शेंगा. मीठ. तर वालाच्या शेंगा अंगाच्या पाणी तर शिजू द्यायचे, त्याच्यात पाणी नाही टाकणार आपण. आमच्याकडे याला उसावरच्या शेंगा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणते ते सांगा. हे झाकून ठेवायचं आहे, आता शिजू द्यायचे. आता शेंगदाण्याचं कूट, आता याला शिजू द्यायचंय. लय भारी झाल्या त्या वालावरच्या शेंगा, नंबर 1च. हे बघा उसावरच्या शेंगा, एकदम साधी सोपी रेसिपी. तर या मग अशा वालाच्या शेंगा खायला.